नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर जाऊन YouTube चॅनेलवर जायचं आहे. YouTubeवर जाऊन BMC VTC मराठी टाइप करा. तुमची इयत्ता व विषय प्लेलिस्ट मधून तुम्ही निवडू शकता. तुम्हाला हवा असलेला घटक निवडून तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. प्रत्येक व्हिडिओ खाली एक लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही जरूर भरा. त्याचबरोबर जो तुम्ही व्हिडिओ पाहणार आहात त्या व्हिडिओ संबंधी काही प्रश्न तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार आहात. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मधील एक महत्त्वाचा पाठ अनुवांशिकता व उत्क्रांती याची माहिती घेणार आहोत. अनुवांशिकता हा शब्द तुम्हाला विद्यार्थ्यांनो माहितीच असेल. आपल्या माता पित्यांची लक्षणे, शारीरिक व मानसिक लक्षणे त्यांच्या मुलांपर्यंत, त्यांच्या संततीपर्यंत पोहोचण्याच्या, संक्रमित करण्याच्या क्रियेस अनुवांशिकता असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे, आई वडिलांची मुलं जी असतात ती काही मुलं आई वडिलांप्रमाणे असतात, दिसायला चेहरेपट्टी त्यांची आई वडिलांसारखी असते, काही गुण आई वडिलांसारखे असतात, बरोबर ना. मग हे त्यांची गुण त्यांच्या मुलांपर्यंत जाणे, संक्रमित होणे याला म्हणतात अनुवांशिकता. आणि ही अनुवांशिकता जी आहे ती अनुवांशिकता वर्षानुवर्षे म्हणजे पिढ्यानपिढ्या ही पुढे चालत आलेली आहे, की ज्यामुळे संतती जी आहे किंवा प्रजाती टिकून राहते. आपण म्हणतो ते प्रजननामुळे. आणि हे अनुवांशिक गुण पुढे पुढे ट्रान्सफर केले जातात. आता मग हे अनुवांशिक गुण जे पुढच्या पिढीपर्यंत पोचवणारे किंवा अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोण आहे, तर त्याला म्हणतात जनुके. केंद्रकामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या पेशीमध्ये केंद्रक असतो, केंद्रकात केंद्रकी असतो आणि त्या केंद्रकीमध्ये ही जनुके असतात, जीन्स म्हणतात त्याला. हे जीन्सचे धागे असतात आणि या जीन्सच्या धाग्यामध्ये हे जे तुम्हाला जे दिसत आहे जांभळ्या रंगाची, यांना गुणसूत्र म्हणतात. काय म्हणतात? गुणसूत्र, क्रोमोसोम्स. ह्या गुणसूत्रांच्या जोड्या असतात, ह्या गुणसूत्रांच्या जोड्या असतात. आणि हा जो गुणसूत्रांचा शोध कोणी लावला, की अनुवांशिकतेचा शोध कोणी लावला, की अनुवांशिकता जी आहे पुढच्या पिढीकडे संक्रमित होते याचा शोध जोहान मेंडेल यांनी लावला. की ह्या शोधास किंवा त्याचा अनुवांशिकतेचा प्रारंभ जो अनुवांशिकीचा जोहान मेंडेल यांनी केलेला आहे. तर आपण पुढे पाहणार आहोत की हा जो घटक, आताच तुम्हाला म्हटलं अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोण आहे,
तो आहे जीन्स. तुम्हाला बघा या चित्रामध्ये दिसत आहे, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की जीन्सच्या ह्या जोड्या आहेत. आणि ह्या जीन्स ज्या आहे त्या जीन्समध्ये जी गुणसूत्र असतात हे बाजूला तुम्हाला दिसत आहे. हे गुणसूत्रांच्या अशा जोड्या असतात. हे जोडीने जे फिरणारं तुम्हाला दिसत आहे हे गुणसूत्र आहेत. आणि या गुणसूत्रामध्ये हे जे तुम्हाला दिसत आहे ट्रायंगल लाल कलरचे ब्ल्यू कलरचे ते आहे DNA. त्याला काय म्हणतात? DNA असे म्हणतात. DNA हा एक अनुवांशिक घटक आहे. DNA हा अनुवांशिक घटक आहे. आणि 1944 रोजी यांनी आपले जे शास्त्रज्ञ आहेत ओझवाल्ड, नंतर मॅकलीन आणि कॉलिन यांनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA असतो, DNA हीच अनुवांशिक सामग्री आहे सिद्ध केले. म्हणजे काय की अनुवांशिक घटक जे पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित होतात हे संक्रमित होण्याचं कारण DNA आहे. आणि DNA आपले तुम्हाला माहिती असेल, आपण काही एखादं ॲक्सिडेंट वगैरे झालं किंवा एखादी समजा ओळखता येत नाही आहे कोणाची बॉडी वगैरे, तर DNA चेक करतात. हे तुम्हाला माहीत असेल मुलांनो, 10वीचे मुलं आहात तुम्ही. तर DNA चेक केल्यामुळे काय होतं, तो DNA मागील पिढीचा कोणाचा आहे तो लगेच लक्षात येतो. त्यामुळे ती व्यक्ती त्या घरातली आहे हे लक्षात येतं. ह्या त्रयीने प्रयोग केले आणि त्या प्रयोगांती त्यांनी सिद्ध केलं की DNAच हा असा घटक आहे की जो अनुवांशिक गुण काय करतो, पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित करतो, जो गुणसूत्रांमध्ये असतो. आणि जी गुणसूत्रे आपल्या केंद्रकीमध्ये असतात. आता मग ह्या DNAच्या साहाय्याने कार्य कसं होतं? गुणसूत्रांच्या साहाय्याने आपल्या ज्या पिढ्यानपिढ्या जे अनुवांशिक गुण संक्रमित करण्याचं काम 3 प्रकारे होते: प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन व ट्रान्सलोकेशन याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. प्रतिलेखन म्हणजे काय? RNA तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात प्रतिलेखन, ट्रान्स्क्रिप्शन. आता RNA 2-3 प्रकारचे आहेत: mRNA, मेसेंजर RNA, tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA. हे जे RNA आहेत त्या RNAच्या साह्याने किंवा RNAने दिलेल्या संदेशानुसार प्रथिने तयार करण्याच्या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात, ट्रान्सलेशन. प्रथिने तयार करण्याची प्रक्रिया. आणि त्या प्रथिने तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये mRNA, tRNA, rRNA हे मदत करत असतात. आणि त्यानंतर ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, तर रायबोसोमच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकणे, स्थानांतरण होणे याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. ह्या 3 क्रिया RNA तयार होण्याच्या व प्रथिनांद्वारे संदेश ट्रान्सफर करण्याच्या क्रियेमध्ये ह्या प्रक्रिया घडत असतात. आणि उत्परिवर्तन म्हणजे काय, तर सजीवांमध्ये जनुकामुळेच, आता सांगितलं तुम्हाला की त्यांच्यासारखे जीव निर्माण होत असतात. पुढच्या पिढीकडे त्यांचे जनुकं जी आहे ती संक्रमित केली जातात. त्यामुळे आईवडिलांचे गुण अपत्यामध्ये येतात. पण काही वेळेला काय होतं, या चित्रात दिसतंय बघा, ओरिजिनल सिक्वेन्स हा तुमच्या पॅरेंट्सचा सिक्वेन्स आहे आणि मग त्या ठिकाणी सबस्टिट्यूट झाले बघा. मधले जे 3 तुम्हाला दिसत असतील, 3 जे आहेत त्या ठिकाणी सरकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये बदल झाले बघा. GATचा बदल झाला TGC. असा काही वेळेला अचानक जनुकामध्ये बदल होत असतो. जेव्हा अनुवांशिक गुण संक्रमित होताना, जेव्हा ते नवीन पिढी निर्माण होताना प्रजननाच्या वेळेला जनुकामध्ये जो अचानक बदल होतो, जनुकातील एखादा न्यूक्लियोटाईड अचानक आपले हे न्यूक्लियोटाईड आहेत अचानक आपली जागा बदलतात आणि त्यामुळे लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजे म्युटेशन, त्याला म्हणतात उत्परिवर्तन असे म्हणतात. पुढे आपण पाहणार आहोत पुढचा भाग. हे आपण पाहिलं अनुवांशिकता कशी ट्रान्सफर होते पुढच्या पिढीकडे. पुढे आपण उत्क्रांती. तुम्हाला चित्रात दिसतंय, आपल्या मानवी शरीरात आपलं अन्नपचन मार्ग जेव्हा संपतो मोठ्या आतड्याकडे, ते मोठ्या आतड्याला लागून एक अवयव असतो किंवा आपण त्याला इंद्रिय म्हणूया. या चित्रात तुम्हाला दिसतंय खाली, ह्याला म्हणतात आंत्रपुच्छ, अपेंडिक्स. आता हा अपेंडिक्स हा अवयव, आपल्या इंद्रिय आपल्या शरीरामध्ये आहे पण त्याचा शरीराला काही उपयोग नाही, शरीराला काही उपयोग नाही. पुढचं बघा चित्र तुम्हाला दिसतोय, डायनासोर आहे. डायनासोर हा महाअजस्त्र प्राणी आता आहे का, नष्ट झाला ना. तुम्हाला दिसतं त्याच्या पायाखाली एक छोटा डायनासोर आहे. म्हणजे जे ह्या सृष्टीमध्ये सर्वाईव्ह नाही होऊ शकले, स्वतःला ॲडजस्ट नाही करू शकले, ते नष्ट झाले, बरोबर ना. त्याच्या प्रजाती त्याच्याच पायाखाली चिरडून नष्ट झाल्या व तो स्वतःही नष्ट झाला. ह्याचा संबंध आहे उत्क्रांतीशी. पाहूया आता आपण उत्क्रांती म्हणजे काय ते. या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसतंय
पहिला जो लहान दिसतोय तो बॅक्टेरिया जीवाणू आहे, सूक्ष्मजीव, आणि त्यापासून उत्क्रांती होत होत इव्हॉल्युशन होत आत्ताचा आपला माणूस तयार झाला आहे. मग उत्क्रांती म्हणजे काय? तर सजीवामध्ये होणारा अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल. आणि हा बदल असा होतो, जरी सावकाश असला, की ज्यामुळे सजीवांचा विकास होतो. तो विकास साधणारा असा हा बदल म्हणजे उत्क्रांती. दुसरी व्याख्या पाहूया आपण उत्क्रांतीची. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद देऊन सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर एक नवीन प्रजाती निर्माण होते, त्या प्रक्रियेला उत्क्रांती असे म्हणतात. उत्क्रांती म्हणजे इव्हॉल्युशन. आता उत्क्रांतीचा सिद्धांत आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. काय आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन? तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पहिला सजीव, ह्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव आपण म्हणतो ना, जीवद्रव्य, की जो बॅक्टेरिया निर्माण झाला बघा या ठिकाणी दाखवलं आहे पहिल्या चित्रामध्ये, तो नक्कीच माणूस नाही आहे आणि तो समुद्रात निर्माण झालेला आहे. महासागरामध्ये हा पहिला जीव, जो कोणाला डोळ्यांनीही दिसत नाही असा जीव निर्माण झाला आहे. ते चित्रात बघा, बाजूच्या चित्रातही तुम्हाला दिसत आहे फर्स्ट लिव्हिंग बिंग बॅक्टेरिया दाखवलं आहे बघा. म्हणजे हा बॅक्टेरिया एकपेशीय होता, डोळ्याने न दिसणारा बॅक्टेरिया निर्माण झाला. नंतर काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर एकपेशीय सजीव अजून निर्माण झाले आणि एकपेशीय सजीवामध्ये क्रमाक्रमाने बदल होत अधिक मोठे अधिक जटिल असे सजीव निर्माण झाले. आणि हे बदल अचानक नाही, क्रमाक्रमाने होत गेले. आणि हा बदल व्हायला तुम्हाला जे चित्रात दिसत आहेत या दुसऱ्या चित्रात, की जे प्राणी निर्माण झालेले दिसतात तुम्हाला, स्पंज आहे, काही प्राणी आहेत, हायड्रा आहे, हे जे सगळे जे नंतर निर्माण झालेले सजीव आहेत, डोळ्याने दिसणारे किंवा काही न दिसणारे, हा बदल व्हायला जवळजवळ 300 कोटी वर्षांचा काळ पास झालेला आहे, गेलेला आहे. कळलं तुम्हाला? त्यामुळे सजीवातील बदल आणि विकास सर्वव्यापी सर्व अंगाने होत गेला आणि त्यातूनच नवीन नवीन सजीव अस्तित्वात आले आणि त्यामुळे सर्व प्रक्रियेला क्रमविकास किंवा उत्क्रांती असे म्हणतात. खालच्या चित्रात तुम्हाला दिसतोय डॉल्फिन. आताचा डॉल्फिन असा आहे तुम्हाला दिसतोय हा, पण पहिलं डॉल्फिन असा होता. त्यात बदल होत होत त्याला पाय होते, मग पायाची गरज नाही पडली, पाण्यामध्ये आहे, त्यामुळे त्याचा तो अवयव नष्ट झाला आणि तो आकार जो आता आलेला आहे तो असा आताचा आकार आहे आणि याला म्हणतात उत्क्रांती. आता मग उत्क्रांती झाली का? तर त्याला काहीतरी पुरावे पाहिजेत ना, एव्हिडन्स पाहिजेत. मग उत्क्रांतीचे पुरावे काय आहेत? की जे उत्क्रांतीचा सिद्धांत आपण पाहिला, त्या सिद्धांतानुसार आपण शास्त्रज्ञाने शोध घेतला आहे आणि त्याचे पुरावे शोधून काढलेले आहेत. पाहूया कोणते कोणते पुरावे आहेत ते. पहिला बाह्यरूपीय पुरावे, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. हे दिसत आहेत, हे आत्ताचे प्राणी आहेत, बरोबर ना, वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हाला हे कुत्रा दिसतोय, हे पप्पी दिसते छोटं, हे मेंढी दिसते. चेहऱ्याचे ठेवण पहा, तोंडाची रचना, डोळ्याचं स्थान बघा, डोळे कुठे आहे, नाकपुड्या बघा, कानांची रचना, अंगावरील केसी, सर्व वैशिष्ट्यांचे समान दिसत आहेत. तसंच वनस्पतींच्या बाबतीत पानांचा आकार, फळ कुठे येतं, फांदीवर येतं, पानाचा रंग हिरवा असतो, पानाचा देठ, रचना, ह्या सर्व गोष्टीमध्ये साम्यता दिसते बघा तुम्हाला. हे जे आत्ताचे घटक आहेत, सगळे आत्ताचे सजीव आहेत, यावरून काय कळतंय? हा याचाच पुरावा आहे की यांचे जे पूर्वज जे आहे ते कसे असणार, एकाच पूर्वजापासून त्यांची उत्क्रांती झालेली असणार. हा एक मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स आहे. त्यानंतर आपण पाहूया शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजे काय? तर इथे तुम्हाला चित्रात दिसतंय, हा आहे माणसाचा हात, हातातील रचना बघा हाताची, हा बैलाचा पाय आहे, हा वटवाघळाचा जो पर आहे आणि हा देवमाशाचा पर आहे. वटवाघळाचा जो चामड्याचा जो असतो ना पाय पसरलेला, तो पाय आहे, पंख म्हणू आपण, आणि हा देवमाशाचा पर आहे. आता सगळ्यांची रचना तुम्हाला वेगवेगळी दिसते, काही साम्य नाही आहे बघा, पण प्रत्येकामध्ये मात्र हाडं दिसत आहेत बघा. प्रत्येकाच्या रचनेत हाडं आहेत बघा. हाडांच्या जोडणीने हे त्यांचे माणसाचा पाय असू दे, हात असू दे, नंतर बैलाचा पाय असू दे, प्रत्येकामध्ये हाडांची रचना आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे आपलं शरीराचं कंकाल जे आहे ते हाडांनी बनलेलं आहे. याचा अर्थ हे जे साम्य आहे त्यांचे पूर्वज समान असावेत, म्हणून तर त्यांच्या शरीराची रचना अशा प्रकारे आहे. तिसरं, अवशेषांगे, वेस्टिजियल ऑर्गॅन. वेस्टिजियल ऑर्गॅन म्हणजे काय?
अवशेषांगी शब्द सजीवामध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना किंवा अंगांना अवशेषांग म्हणतात. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं मगाशी की आपलं जे अंत्रपुच्छ आहे, अपेंडिक्स, आपल्या शरीरामध्ये आहे, पण त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. उलट कधीकधी त्याचा त्रास होतो आणि ते त्रास झाला की ते शरीरामध्ये काही कार्य करत नाही. मग त्याच्यामध्ये अशुद्ध घटक वगैरे गेले, अन्न वगैरे जाऊन अडकून बसलं की तो खराब होतो आणि तो अवयव नको असलेला शरीरातून काढून टाकावा लागतो. म्हणजे कधीकधी अशा प्रकारचे अवयव आपल्या शरीराला हानिकारक ठरतात. परंतु ते आपल्याला हानिकारक ठरत असतील पण दुसऱ्या कुठल्या प्राण्याला ते उपयोगी पडत असतील, बरोबर ना. आता अंत्रपुच्छ जे आहे आपल्याला उपयोगी नाही, परंतु रवंथ करणाऱ्या प्राण्यांना ते उपयोगी आहे. त्याचप्रमाणे मानवाच्या कानाजवळ हे स्नायू आहेत बघा, तुम्हाला दिसत आहेत इथे आपल्या कानाजवळ हे स्नायू असतात. ह्या स्नायूचा आपल्याला काही उपयोग नाही, इथे आतमध्ये आपला आवाज जातो, बरोबर ना. पण हे स्नायू आपल्याला उपयोगी नसले तरी माकडासारखे जे प्राणी आहेत की ना कान हलवायचे असतात त्यांना ते उपयोगी आहे. तसंच तुम्हाला माहिती आहे शेवटी असते अक्कलदाढ. अक्कलदाढ आपल्याला येते, आपण म्हणतो ना अक्कलदाढ आले म्हणजे अक्कल आले, असं काही नाही. अक्कलदाढ जी आहे तिचा काही उपयोग नाही, तरी पण ते आपल्या शरीराचा अवयव आहे. कमरेमध्ये शेवटी असलेला पूर्ण पाठीचा जो कणा आहे मणक्यांनी बनलेला, त्याच्या खाली शेवटी जे असतं ते माकड हाड, इथे बघा ॲरो केलं आहे, हे माकड हाड, याचाही आपल्याला काही उपयोग नाही आहे. तरी हे अवयव आपल्या शरीरामध्ये आहेत, कळलं की नाही, मानवाच्या शरीरामध्ये आहेत आणि हजारो वर्षाचा कालावधी जाऊ शकतो हे अवयव नष्ट होण्यासाठी की जे आपल्याला उपयोगी नाही आहेत किंवा ते शरीरात तसेच राहतील. म्हणजे अशा प्रकारे सजीवामध्ये ऱ्हास झालेले अवयव, जसं तुम्हाला माहिती आहे माकडापासून मानव शेपटीचा ऱ्हास झालेला आहे, तर अशा हे सुद्धा काय आहेत, एव्हिडन्स आहेत उत्क्रांतीचे. पुराजीव विषयक पुरावे. पुराजीव म्हणजे जीवाश्म, हे तुम्हाला दिसतंय चित्र, हे काय आहेत, हे प्राण्यांच्या हाडांचा सांगाडा आहे की जो मातीखाली खननाच्या वेळी सापडलेला आहे. ह्यामध्ये तुम्हाला दिसतंय हा जो आहे ऑक्टोपस सारखा जो जुना प्राणी आहे, हे तुम्हाला इथे शुंडकं दिसत आहेत बघा ही सर्व, आणि हे सांगाडा आहे बघा प्राण्याचा. हे सांगाडे कसे तयार झाले, पूर्वीच्या वेळी पूर, भूकंप, दलदल वगैरे अशा मोठ्या आपत्तीमुळे अनेक मोठमोठे सजीव गाडले गेले आणि ह्या गाडलेल्या सजीवांपासून तुम्हाला माहिती असेल फॉसाईल फ्युएल्स म्हणतो ना आपण, जीवाश्म इंधनं, पेट्रोल, डिझेल, कोळसा ही यांच्यापासूनच तयार झाले. त्यांच्यावर प्रचंड दाब आणि उष्णता यांच्यामुळे त्यापासून इंधनं तर तयार झालीच आहेत, शिवाय ह्या जीवांचे अवशेष, ठसे जमिनीखाली सुरक्षित राहिले. ते मेले पण त्यांचे ठसे सुरक्षित राहिले आणि त्या ठस्यांना फॉसाईल्स असे म्हणतात. आणि त्यांचा अभ्यास हा एक आपल्या उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा भागच आहे. हे बघा ह्या चित्रात तुम्हाला दिसतंय हे भूस्तर रचना व जीवाश्म म्हणजे काय, ह्या चित्रामध्ये हेच सांगायचं आहे की जे अवशेष गाडले गेले, जे प्राणी गाडले गेले ते कोणत्या कोणत्या थरामध्ये गाडले गेले असतील आणि कोणत्या कोणत्या थरामध्ये त्यांची आपल्याला, आणि यापासून होणारा जो खडक तयार होतो, गाळाचा खडक म्हणतात त्याला, त्या खडकामध्ये ह्या प्राण्यांचे अवशेष आढळतात. दिला पाहिजे पुराजीव महाकल्प. पुराजीव म्हणजे पूर्वीच्या काळी सर्व गाडले गेलेले अपृष्ठवंशीय प्राणी, नंतर सरीसृप, उभयचर, सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी, मध्यजीव महाकल्प, नूतनजीव म्हणजे नवीन आता जे आहेत पक्षी, सस्तन प्राणी वगैरे ते वरच्या थरामध्ये, आणि जे पाण्यामध्ये असतात जास्त करून खालच्या थरामध्ये, पाण्यामध्ये असणारे जे ते खालच्या थरामध्ये जमिनीमध्ये गाडले जातात पाण्यामध्ये, बरोबर. आणि समजा ते पाणी नष्ट होऊन त्या जमीन तयार झाली तर अगदी खालच्या थरामध्ये हे प्राणी असणार आहेत आणि वरच्या थरामध्ये मोठे प्राणी असणार आहेत, नवीन प्राणी ह्या एकदम वरच्या थरामध्ये असणार आहेत. म्हणजे फॉसाईल्स म्हणजे जीवाश्म जी आहे हे अशा प्रकारे ह्या प्राण्यांची जीवाश्म जमिनीखाली उत्खननात आढळलेली आहेत. पुढचा भाग जोडणारे दुवे, कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, तर काही प्राणी आणि वनस्पती यांची शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यांच्या दुसऱ्या दोन भिन्न घटकांशी त्यांचा संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. म्हणजे काय, उदाहरणार्थ या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतात प्राणी, पेरिपॅटस प्राणी आहे बघा. या प्राण्यामध्ये खंडीभूत म्हणजे खंडाने बनलेलं, जसं आपल्या सापाचं वगैरे असं तसं त्याचं शरीर दिसतंय बघा, दिसतंय की नाही.
तसेच या प्राण्यामध्ये संधिपात प्राण्याप्रमाणे श्वासनलिका आहेत, अनेक पाय आहेत बघा बारीक बारीक, रक्ताभिसरण संस्था आहे. यावरून हा ॲनिलिडा म्हणजे संधिपात प्राणी म्हणजे आपण झुरळ वगैरे म्हणतो ना आपण, अनेक पाय असणारे प्राणी, त्यांच्याशी त्याचा दुवा जोडला जातो किंवा त्यांच्याशी त्याचं साम्य आहे पेरिपॅटसशी, बरोबर. त्याचप्रमाणे हा दुसरा आहे बघा डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस हा सुद्धा सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे तो सस्तन प्राणीसुद्धा वाटतो. त्याचप्रमाणे लंग फिश म्हणून आहे, फिश आहे बघा लंग फिश असा, तर हा मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. म्हणजे ह्या उदाहरणं कळतं आहे की सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्य वर्गापासून उत्क्रांती झालेले प्राणी आहेत. म्हणजे यांचा दुसऱ्यांशी आपण ह्यांची लिंक कनेक्ट करून आपण हे पुरावे म्हणून वापरू शकत आहोत उत्क्रांतीच्या शोधामध्ये. हा पुढचा महत्त्वाचा घटक भ्रूणविज्ञान विषयक पुरावे, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय, चित्रात तुम्हाला दिसतात हे वेगवेगळ्या प्राण्यांची भ्रूणं आहेत. भ्रूणं म्हणजे मातेच्या उदरामध्ये जे सस्तन आहेत, उदरामध्ये जे त्यांची रचना कशी असते ती दाखवलेली आहे आणि त्यांच्यात नंतर होणारा बदल आहे. उदाहरणार्थ पहिलंच आपण बघूया फिशच्या म्हणजे माशाच्या भ्रूणाची रचना कशी आहे ती बघा. हां, नंतर त्याला ही शेपटी आहे, त्यानंतर असा त्याचा आकार आहे, बरोबर. मग ही प्रत्येकाची जी रचना जी आहे ती तुम्हाला कशी दिसत आहे बघा, त्याच्या सारखेपणा दिसतोय बघा. सगळ्यांची जी भ्रूण म्हणजे मातेच्या उदरातलं जे आपण वाढणारं बाळ असतं की नाही, प्रत्येकाचं दाखवलं. सॅलॅमँडरचं आहे बघा, त्यानंतर हे आहे टॉर्टॉईसचं आहे, कोंबडीचं आहे, रॅबिटचं आहे आणि हे माणसाचं भ्रूण आहे, कळलं ना, म्हणजे मानव प्राण्याचं. तर विविध पृष्ठवंशी प्राण्यांची भ्रूणं आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केला. काय आढळलं की प्रारंभिक अवस्थेमध्ये सर्व भ्रूणं सारखी दिसतात बघा. प्रारंभिक अवस्थेमध्ये सगळी सारखी दिसतात. प्रारंभिक अवस्था कोणती त्यांची बघा, म्हणजे सगळ्यांना तुम्हाला शेपटी दिसते बघा, वरती दिसते की नाही. आणि नंतर ज्यांना गरज नाही, आता पहिलं माशाची शेपटी राहिली, सॅलॅमेंडरची राहिली, आणि ज्यांना गरज नाही त्यांची शेपटी नाहीशी झाली. रॅबिटची बघा, रॅबिटची एकदम छोटीशी आहे, माणसाला तर गरज नाही, पण माणसाचं जे पूर्ण जे आहे पहिलं जे आहे मनुष्याचं ते सुद्धा शेपटीप्रमाणेच दिसते की नाही, भ्रूण आहे ना भ्रूण, आणि नंतर मग त्याची शेपटी नाहीशी झाली. म्हणजे विकासानंतर त्यांच्या जसे टप्पे पुढे पुढे गेले तसं त्यांच्यामध्ये फरक होत गेला, पण प्रारंभी मात्र ते सर्व सारखे दिसत आहेत. यावरून काय कळतं की प्रारंभिक अवस्थेत साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असे यावरून आपल्याला दिसत आहे. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत फार महत्त्वाचा मुद्दा, डार्विनचा निसर्ग निवडीचा सिद्धांत, डार्विन्स थिअरी ऑफ नेचर सिलेक्शन. म्हणजे काय, हा फार महत्त्वाचा नियम आहे. डार्विन्सने विविध प्रदेशातील वनस्पती प्राणी यांचे नमुने गोळा केले आणि काय सिद्ध केलं की जे सक्षम आहेत ते जगतील, जे सक्षम आहेत ह्या निसर्गात तरू शकतात, स्वतःला सांभाळू शकतात, ॲडजस्ट करू शकतात निसर्गाबरोबर, तेच जगतील, बाकीचे जगणार नाहीत. हा सिद्धांत डार्विन्स थेअरी फार महत्त्वाचा सिद्धांत आहे निसर्ग निवडीचा. त्यासाठी त्याने पुस्तकही लिहिलं, ऑरिजिन ऑफ स्पीसीज, हे पुस्तकही प्रसिद्ध केलं. ते काय म्हणतात या सिद्धांताच्या अनुसार की सर्व जीव प्रचंड संख्येने उत्पादन करतात, प्रजनन करतात, एकमेकांशी जगण्यासाठी स्पर्धा, एवढी किती जीवघेणी स्पर्धा असते. तो जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तग धरतो. त्यासाठी निसर्ग निवडही महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये जगतात, तो जगणारा जो सजीव कुठल्या वातावरणामध्ये, निसर्गसुद्धा महत्त्वाचा आहे. कारण निसर्गात सुयोग्य जीव जे आहेत तेच जगतात, बाकी जगू शकत नाहीत, बाकीचे मरतात. आणि जगलेले जीव जे आहेत निसर्गामध्ये स्वतःला ॲडजस्ट करू शकले ते पुनरुत्पादन करतात व आपली लक्षणं आहेत, वैशिष्ट्य आहेत त्यांच्यासकट नवीन प्रजाती तयार करतात. हा आहे डार्विनचा निसर्ग निवडीचा सिद्धांत आणि बऱ्याच काळापर्यंत तो सर्वमान्य राहिलेला आहे. आणि डार्विनने हे उत्क्रांतीसाठी हे जे कार्य केलं ते हे एक माइलस्टोन आहे, एक मैलाचा दगड आहे. याला माइलस्टोन असे म्हणतात डार्विनच्या थिअरीला. त्यानंतर लॅमार्कवाद, लॅमार्कने सुद्धा एक सिद्धांत सांगितला. लॅमार्कवाद काय सांगतो, आत्ताच आपण डार्विनच्या सिद्धांतामध्ये पाहिलं की जो सर्वाईव्ह करू शकला स्वतःला तोच जिवंत राहील, इतर नाही. पहिलं जिराफाची अशा प्रकारे रचना होती, मान होती, जो छोटा दिसतोय तो, परंतु झाडं उंच असतात,
जिराफ हा कसा प्राणी तुम्हाला माहिती आहे की तो शाकाहारी आहे, बरोबर. त्याला झाडं उंच असतात. मग त्यानंतर काही जे मान उंच असलेले जिराफ त्यांची मान उंचावत गेली, बरोबर. आणि उंचावलेली जी मान आहे तो आपलं अन्न खाऊ शकला, वनस्पतीची पानं खाऊ शकला, तोच जिवंत राहिला. आणि जो आळशी होता, तो प्रयत्न ज्याने केला नाही, तो नष्ट झाला. ह्या चित्रात दिसत आहे बघा. म्हणजेच काय उत्क्रांती होता. काय सांगतो लॅमार्क म्हणतात की सजीवांच्या रचनेमध्ये बदल होतात आणि त्या बदलामागे त्या सजीवाने केलेला प्रयत्न किंवा त्याने दाखवलेला आळस कारणीभूत आहे. आणि असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी सांगितला. त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत असं त्यांनी म्हटलं. इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गॅन्स. मग त्या सिद्धांतामध्ये अजूनही ते म्हणतात की उत्क्रांती होत असताना पण काही विशिष्ट गुण घेतो ना, एक्वायर्ड कॅरेक्टर, जसं जिराफाचं म्हटलं उंचावलेली मान, ते मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. आणि हाच तो मिळवलेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत, थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स, किंवा त्याला लॅमार्कवाद असेही म्हणतात. आता मानवाची उत्क्रांती कशी झाली तुम्हाला माहिती आहे की आपण आता जे आहोत तो आपण माणूस असे नव्हतो. सर्वांना माहिती आहे, तुम्ही लहान इयत्तापासून तुम्ही शिकत आलात. उत्क्रांतीमुळे अनेक अत्यंत एकपेशीय सजीवापासून आत्ता माहीत असलेले सर्व जीवविविधता, किती प्राणी वनस्पती आहेत बघा, त्यांच्यापर्यंत जडणघडण झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वनस्पती निर्माण झाले आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा म्हणजे मानव. त्याची उत्क्रांती कशी झाली पाहूया आपण चित्राद्वारे. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी शेवटचा डायनासोर नाहीसा झाला, बरोबर. तेव्हा माकडासारखा दिसणारा एक सध्याच्या लेम्यूरप्रमाणे दिसणारा प्राणी विकसित झाला. हा जो दिसतोय माकडाप्रमाणे, पण हा प्राचीन लेम्यूर आहे, लेम्यूर नावाचा प्राणी. आणि नंतर मग 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील हा जो माकडासारखा दिसणारा लेम्यूर जो आहे त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली. नंतर त्याची शेपटी नाहीशी झाली आणि मेंदूचा आकार मोठा होऊन एक प्राणी तयार झाला, तो म्हणजे एप. कोणता प्राणी तयार झाला? एप. हा जो तुम्हाला दिसत आहे तो. हा प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचला. अखेर गिब्बन आणि ओरांगउटांग यासारख्या 2 प्राण्यांमध्ये त्याचं रूपांतर झालं. एपचं हे आहेत ओरांगउटांग आणि गिब्बन. आणि मग हे उरलेले एप प्राणी आफ्रिकेतच राहिले, ओरांगउटांग वगैरे. आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी चिंपांझी आणि गोरिला हे उदयास आले. चिंपांझी आणि गोरिला उदयास आले. आणि नंतर मग हे जे एपच्या काही प्रजाती वेगळ्या दिशेने त्यांचं म्हणजे उत्क्रांती होत गेली. आणि कोरड्या हवामानामुळे काय झालं, जंगले नाहीशी होऊ लागली. कोरड्या हवामानामुळे झाडं वगैरे नष्ट होऊ लागली. मग एपला काय झाडावरून खाली उतरावं लागलं अन्नासाठी. मग जेव्हा एप झाडावरून खाली उतरला त्याच्या कमरेच्या हाडांचा विकास झाला. गवताळ प्रदेशामध्ये ते ताठ उभे राहू लागले आणि असे ताठ उभे राहणारे पहिला मानव सदृश प्राणी निर्माण झाला आफ्रिकेमध्ये, तो म्हणजे रामापिथिकस. हा आफ्रिकेतील एप, माणसाप्रमाणे दिसणारा बघा, त्याला शेपटी नाही आहे बघा. आफ्रिकेतील एप आहे हा रामापिथिकस. पुढे हा एप आकाराने मोठा झाला, अधिक हुशार झाला. सुमारे 40 लाख वर्षापूर्वी ह्या दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. आणि नंतर मग त्या एपचा विकास होऊन जो माणूस तयार झाला त्या माणसाच्या मेंदूचा विकास झाला. मेंदूचा विकास होत गेला. मेंदूचा विकास होणे माणूस ताठ होऊन चालू लागला. बघा या ठिकाणी दाखवलं आहे. आणि आशिया खंडामध्ये चीन आणि इंडोनेशियापर्यंत ह्या माणसाचा वावर दिसत होता. आणि जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदूचा विकास होत जाऊन प्रगती होत गेली. प्रगती होत घेऊन तो अग्नीचा शोध घेतला. त्याने अग्नी शोधून काढला आणि एक बुद्धिमान मानव तयार झाला. तो बुद्धिमान मानव म्हणजे निअँडरथॉल मानव. त्याला नाव दिलं गेलं निअँडरथॉल मानव. हे मानव वर्गातलं पहिलं उदाहरण. त्याचं नाव निअँडरथॉल मानव, बुद्धिमान मानव. आणि हाच बुद्धिमान मानव म्हणजे आपण जो अश्मयुगीन मानव म्हणतो की नाही, अश्मयुगातला माणूस. पण त्याची प्रगती कशी होत गेली बघा. मेंदू मोठा होत गेला, शेपटीची गरज नाही, शेपटी निघून गेली, तो ताठ चालू लागला.
आपल्या 2 हातांचा तो उपयोग करू लागला अन्न शोधण्यासाठी. आणि हा जो बुद्धिमान मानव वर्गातलं पहिलं उदाहरण मानता येईल म्हणजे आपल्या मानव वर्गातलं. 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला. त्यानंतर मग आपली प्रगती हा माणूस पटापट करू लागला. ह्या माणसाची प्रगती कशी होत गेली? एकतर तो पहिला म्हणजे मोकळ्या जागेमध्ये राहत होता. खाण्यासाठी तो शिकार करत होता. परंतु जेव्हा त्याला अग्नीचा शोध लागला तेव्हा तो काय करू लागला? जे अन्न जे आहे किंवा मांस भाजून खाऊ लागला. तो वसाहत करू लागला. बरोबर ना? त्यामध्ये पण स्त्री आणि पुरुष हे 2 जाती असल्यामुळे त्याचं प्रजनन होऊ लागलं. त्याच्या जाती वाढू लागल्या. वसाहत करून राहू लागला. अन्नासाठी शेती करू लागला. आणि शेती करायला लागल्यावर ही जागा माझी, इथे मी अन्न पिकवलेलं आहे ते मला मिळायला पाहिजे. त्यामुळे माझी भटकंती बंद झाली. म्हणजे त्या मानवाची भटकंती बंद झाली. तो एका ठिकाणी राहू लागला. बरोबर की नाही? आणि ही जी आहे निअँडरथॉल मानवाची प्रगती. आणि ही प्रगती अशीच पुढे जाऊन आत्ताचा आधुनिक मानव जो आहे तो तयार झालेला आहे. आणि साधारण किती वर्ष हा जो आत्ताचा जो इतका जो काळ गेला इतक्या काळानंतर सुमारे जो 5,500 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि प्रगती होत जाऊन आत्ताचा आधुनिक शास्त्रातला उदय झाल्याने आधुनिक शास्त्रातला हा मानव जो आपण पाहत आहोत, आपल्यामध्ये आपण आहोत, त्याने इतकी प्रगती केली आहे. पुन्हा आधुनिक तंत्रज्ञानामध्ये सुद्धा त्याने प्रगती केलेली आहे. आत्ता तुम्ही शिकता आहात हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान ह्या माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर मेंदूचा विकास झाला. त्या विकासाच्या साहाय्याने ही प्रगती केलेली आहे. पण मोबाईलचा वापर करत आहोत, इंटरनेट ह्या सर्व गोष्टींचा आपण जो वापर करत आहोत तर ह्या आधुनिक मानवाने केलेल्या प्रगतीचाच उपयोग आहे. ह्या आधुनिक मानवाने आपल्या कामाच्या मदतीसाठी यंत्रमानवसुद्धा बनवलेला आहे. बरोबर ना? रोबोट माहितीच असेल तुम्हाला. यंत्रमानव हा मानवाला त्याच्या कामात मदत करत आहे. तशा प्रकारे आपण या पाठात काय काय शिकलो? आपण अनुवंशिकता आणि अनुवंशिकतेमुळे होणारे बदल शिकलो. उत्क्रांती म्हणजे काय आणि उत्क्रांतीचा सिद्धांत पाहिला. उत्क्रांतीचे वेगवेगळे पुरावे पाहिले. डार्विनचा निसर्ग निवडीचा सिद्धांत पाहिला. आणि मानवाची उत्क्रांती कशी झाली, आत्ताचा आधुनिक मानव कसा तयार झाला हे आपण पाहिलं. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.